हॅलो. गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? हॅलो. ओके. सगळ्यांना थँक्यू. कसं आहे, थोडंसं पावसाचं प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही कॉपरेट करा. जरा आपली लेक्चर जरा मागे पुढे होतील. जर नेटवर्क असेल तरच आपल्याला लेक्चर घेता येतील. पण तुमचे लेक्चर्स होणारच. काही झाले तर थोडासा पोस्टपोनचा प्रॉब्लेम येईल. पण असं नाही की तुमची लेक्चर होणार नाही. तुमची सगळ्या प्रोफेसरांची लेक्चर्स ही नियमितपणे होणार आणि तुमचा पोर्शन वेळेवर कंप्लीट होणार. ओके. तर त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. कोणत्याही प्रोफेसर्सना तुम्हाला जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. त्याचं काही टेन्शन नाही आहे. ओके. तर सगळ्यांनी मी पाठवलेली व्हिडिओ लेक्चर्स बघितली का? कुणाला काही डाऊट्स आहे? आत्ता जी जर्नलची व्हिडिओ लेक्चर्स मी पाठवली त्याचा तुम्हाला कुणाला डाऊट्स आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. कुणाला काही डाऊट्स आहेत? हॅलो. ओके. तर आता आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, लेजर. तर आत्तापर्यंत याच्यावरती काही प्रश्न विचारला गेला नाही आहे. तर आपण फक्त 2-3 प्रश्न याचे सॉल्व करूया आणि त्याचे ऑब्जेक्टिव्स आपण घेऊया. तर हा टॉपिक जो आहे जर्नलवरती प्रश्न विचारला आहे. तर आत्तापर्यंत जे टॉपिक आपण केले त्याच्यावरती प्रश्न विचारलेत आणि या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला नाही आहे. पण आपण 2-3 प्रॉब्लेम सॉल्व करूया. आपल्या 11वीतलंच आहे. 11वीला जे शिकलो तेच आहे. तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला PDF ची फाईल शेअर केलेली आहे ग्रुपवरती. तर आता आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊया. ओके. सगळ्यांना PDF ची फाईल दिसते का? सगळ्यांना PDF ची फाईल दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. तर आपण आता नवीन टॉपिक स्टार्ट करूया, लेजर. तर पहिल्यांदी इंट्रोडक्शन आहे. तर आपण मागचा जो टॉपिक बघितला जर्नल. आता जर्नलवरनं एंट्री इथे ट्रान्सफर होते. तर आफ्टर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन्स इन द जर्नल, रेकॉर्डेड एंट्रीज आर क्लासिफाईड अँड ग्रुप्ड इनटू बाय प्रिपरेशन ऑफ अकाउंट्स. म्हणजे पुढची स्टेप काय असते की आपल्याला अकाउंट्स बनवावे लागतात आणि अकाउंट्समध्ये आपल्याला जर्नलच्या एंट्रीज करायला लागतात. आता जे आपण ट्रान्सफर करतो जर्नलवरनं लेजरला त्याला आपण पोस्टिंग म्हणतो. जर्नलमध्ये आपण ज्या एंट्रीज करतो त्याला जर्नलायझिंग म्हणतो आणि जर्नलवरनं ज्या एंट्रीज लेजरला ट्रान्सफर करतो त्याला आपण पोस्टिंग म्हणतो. आता लेजर म्हणजे काय की एक बुक आहे, एक सेट ऑफ ज्याच्यात सगळ्या प्रकारचे अकाउंट्स मेंटेन केले जातात. तर इकडे काय म्हटलं आहे, अ बुक विच कंटेन्स ऑल सेट ऑफ अकाउंट्स. म्हणजे सगळ्या प्रकारचे अकाउंट्स ज्याच्यात मेंटेन केले जातात त्या बुकला लेजर म्हणतात. तर या बुकमध्ये सगळ्या प्रकारचे अकाउंट, पर्सनल, रिअल, नॉमिनल हे सगळ्या प्रकारचे अकाउंट्स मेंटेन केले जातात. त्याला लेजर म्हटलं जातं. It is known as principal books of accounts in which accounts wise balance of each account is determined.
म्हणजे ते एक प्रिन्सिपल मेन बुक आहे अकाउंट्सचं, ज्याच्यात आपल्याला प्रत्येक अकाउंटचा बॅलन्स लक्षात येतो की प्रत्येक अकाउंटच्या बॅलन्समध्ये किती अमाऊंट आहे ते आपल्याला लक्षात येते. नंतर लेजरचा फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे. अ लेजर अकाउंट हॅज टू साइड्स, डेबिट लेफ्ट पार्ट ऑफ द अकाउंट अँड क्रेडिट राईट पार्ट ऑफ द अकाउंट. म्हणजे त्याचा दोन बाजू आहेत, एक डेबिट साईड आहे, एक क्रेडिट साईड आहे. तर जी लेफ्ट साईड आहे तिला आपण डेबिट म्हणून म्हणतो, जी राईट साईड आहे तिला आपण क्रेडिट साईड आपण म्हणतो. त्याच्यानंतर त्याचे कॉलम्स काय काय आहेत, प्रत्येक डेबिट आणि क्रेडिट साईडला 4 कॉलम आहेत. तर डेबिट पर्टिक्युलर जर्नल फोलिओ म्हणजे पेज नंबर असतो, की जर्नलमध्ये LF असतो. तर LF जर्नलमध्ये आपण काय रेकॉर्ड करणार, ज्या लेजरच्या पान नंबरवर ही एंट्री आली आहे तर लेजरचा रेफरन्स आपण जर्नलमध्ये देतो. जर्नलमध्ये काय असतं, LF असतो, म्हणजे त्याच्या लेजरच्या पान नंबरचा रेफरन्स, लेजरच्या पान नंबरचा रेफरन्स जर्नलमध्ये देणार आणि लेजरमध्ये जर्नलचा पान नंबरचा रेफरन्स देणार. पण लेजरमध्ये जर्नल फोलिओ असतं, उलटं असतं. लेजरमध्ये काय असतं, जर्नल फोलिओ असतं आणि जर्नलमध्ये काय असतं, लेजर फोलिओ असतं. फ्रॉम वेअर द एंट्रीज आर टेकन फॉर पोस्टिंग. तर आता हे कॉन्सेप्ट आउटडेटेड झालेले आहेत, कारण आता टॅलीमध्ये एंट्रीज होतात, त्यामुळे एवढे रेफरन्स नंबरची गरज नाही लागत, पेज नंबरच्या रेफरन्स द्यायची गरज नाही लागत, कारण टॅलीमध्ये सगळ्या एंट्री होतात, त्यामुळे त्याची गरज नाही लागत. त्याच्यानंतर अमाऊंटचा कॉलम. तर हा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे, 11वीपासून तुम्ही करत आले आहात. अकाउंट जे आहे, डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट डेबिटला, डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट क्रेडिटला. तर हा आपला लेजरचा फॉर्मॅट आहे. नंतर आता पुढचा जो प्रश्न आहे तो डिस्टिंग्विश बिटवीन जर्नल अँड लेजर, दोघांमध्ये फरक काय, जर्नल आणि लेजरमध्ये फरक काय, हा आपला पुढचा क्वेश्चन आहे. तर त्याच्यात पहिलं काय म्हटलं आहे, ट्रान्झॅक्शन्स आर फर्स्ट एंटर्ड इन द बुक कॉल्ड जर्नल. तर सर्वप्रथम एंट्री कुठे रेकॉर्ड केली जाते, तर ते बुक आहे जर्नल. जर्नलमध्ये पहिली एंट्री केली जाते, त्याला आपण मगाशी बघितलं, त्याला जर्नलायझिंग असं म्हणतात. जर्नलमध्ये ज्या एंट्रीज आपण करतो त्याला आपण काय म्हणतो, जर्नलायझिंग. त्याच्यानंतर ती एंट्री लेजरमध्ये ट्रान्सफर होते, त्याला आपण काय म्हणतो, पोस्टिंग. त्याच्यानंतर इथे काय म्हटलेलं आहे, ट्रान्झॅक्शन्स आर फर्स्ट एंटर्ड इन अ बुक कॉल्ड जर्नल टू शो विच अकाउंट शुड बी डेबिटेड अँड विच अकाउंट टू बी क्रेडिटेड. म्हणजे आपण जर्नल एंट्री जेव्हा करतो तेव्हा आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते की कोणत्या अकाउंटला डेबिट द्यायचं आहे, कोणत्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे, हे आपल्याला कळतं. म्हणजे एक डायरेक्शन आपल्याला मिळतं, जर्नलवरनं आपल्याला काय मिळतं, डायरेक्शन मिळतं. आणि जर्नल क्रिएट्स प्रिलिमिनरी रेकॉर्ड्स अँड इज कॉल्ड सबसिडरी बुक्स. तर हा प्रिलिमिनरी म्हणजे प्राथमिक रेकॉर्ड झाला, हा एक प्राथमिक रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, सबसिडरी बुक्स म्हणतो. ऑल ट्रान्झॅक्शन्स आर फर्स्ट रेकॉर्डेड इन द जर्नल ॲज अँड वेन दे ऑकर. तर जशा जशा ट्रान्झॅक्शन होत राहतात तशा एंट्रीज कुठे केल्या जातात, जर्नलमध्ये केल्या जातात. देअरफॉर द रेकॉर्ड इज क्रोनॉलॉजिकल. तर अशा रेकॉर्डला आपण काय म्हणतो, क्रोनॉलॉजिकल. अदरवाईज इट वुड बी डिफिकल्ट टू मेंटेन द रेकॉर्ड्स इन अन ऑर्डरली मॅनर. की तसं जर नाही केलं तर आपल्याला रेकॉर्ड ठेवायला जड जाईल. त्याच्यानंतर जर्नल गिव्स डिटेल्स रिगार्डिंग एनी ट्रान्झॅक्शन. म्हणजे कुठल्याही ट्रान्झॅक्शनच्या ज्या डिटेल्स असतील तर ते जर्नल आपल्याला प्रोव्हाइड करतं. जर्नल गिव्स डिटेल्स रिगार्डिंग एनी ट्रान्झॅक्शन, ते वाचलं मी. नंतर द जर्नल टेल्स द अमाऊंट टू बी डेबिटेड अँड क्रेडिटेड अँड ऑल्सो द अमाऊंट इन्वॉल्ड. म्हणजे कोणत्या अकाउंटला डेबिट द्यायचं, कोणत्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं आणि काय अमाऊंटनी द्यायचं ते आपल्याला जर्नलवरनं कळतं. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ एंट्रीज मेड इन द जर्नल अकाउंट्स आर प्रिपेअर्ड. द अकाउंट्स विच कंटेन्स द बुक विच कंटेन्स द अकाउंट इज कॉल्ड लेजर. तर जर्नलच्या बेसिसवरती आपल्याला कोणते कोणते अकाउंट्स बनवायचे त्यांची नावं कळतात आणि ते जे बुक आपण बनवतो जर्नलवरनं त्याला आपण काय म्हणतो, लेजर म्हणतो. लेजर क्रिएट्स फायनल रेकॉर्ड अँड इज ऑल्सो केप्ट
नोन ॲज प्रिन्सिपल बुक. तर लेजर हा आपला फायनल रेकॉर्ड आहे, म्हणजे जर्नल हे प्रायमरी बुक आहे, लेजर हे सेकंडरी बुक आहे. त्यामुळे लेजर हा फायनल रेकॉर्ड ठेवला जातो. म्हणजे तो एक एव्हिडन्स पण कोर्टात जर काय प्रॉब्लेम झाला तर कोर्टात ते एव्हिडन्स म्हणून आपण तो वापरतो, एक प्रूफ म्हणून वापरतो, पुरावा म्हणून. लेजर कॅनॉट गिव्ह डिटेल्स ऑफ एनी पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. तर एक पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनच्या डिटेल्स ते देत नाहीत. एक पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनची डिटेल पाहिजे असतील तर तुम्हाला जर्नलचा रेफरन्स घ्यावा लागेल. नंतर ऑन द बेसिस ऑफ एंट्रीज रेकॉर्डेड इन द जर्नल द पोस्टिंग्स टू बी रिक्वायर्ड टू बी डन इन द लेजर. तर ज्या प्रकारे जर्नलमध्ये ज्या एंट्रीज होतात त्याच्यानुसार आपल्याला लेजरमध्ये एंट्री करावी लागते. आफ्टर पोस्टिंग द अकाउंट्स इन द लेजर द ट्रायल बॅलन्स कॅन बी प्रिपेअर्ड टू शो द डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स. म्हणजे आपण सगळ्या एंट्रीज लेजरमध्ये पास केल्यावरती आपण ट्रायल बॅलन्स बनवतो की ज्याच्यात डेबिट बॅलन्स कोणते आणि क्रेडिट बॅलन्स कोणते हे आपल्याला कळतं. आणि त्याची टोटल जर सेम आली, दोघांची टोटल टॅली झाली, सेम झाली, तर त्याचा अर्थ आपण जे रेकॉर्ड केलं आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आता सम्स चालू करूया. हा जो पहिला प्रॉब्लेम आहे, प्रिपेअर द स्टेशनरी अकाउंट ऑफ अ फर्म फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2015 ड्युली बॅलन्स ऑफ फ्रॉम द डिटेल्स. तर तुम्हाला एक हे स्टेशनरी अकाउंट बनवायचं आहे. तर या प्रॉब्लेममध्ये पहिलं काय, जानेवारी 1ला तुम्हाला स्टेशनरीचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 480. त्याच्यानंतर परचेस ऑफ स्टेशनरी बाय चेकनी स्टेशनरी पे केली, परचेस केली, तर त्याची एंट्री काय येणार, स्टेशनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पहिल्या ट्रान्झॅक्शनची एंट्री येणार नाही कारण तो ओपनिंग बॅलन्स आहे. त्याच्यानंतर परचेस अ स्टेशनरी ऑन क्रेडिट फ्रॉम फाय स्टार मशिनरी मार्ट. तर याची एंट्री येणार स्टेशनरी अकाउंट डेबिट टू 5 स्टार मशिनरी अकाउंट. तर इकडे आपल्याला पहिल्यांदा 3 जर्नल एंट्रीज करायला लागतील आणि 3 जर्नल एंट्रीज झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचं पोस्टिंग कसं करायचं ते दाखवेन. ठीक आहे. आणि ही इन्व्हेंटरी ऑफ स्टेशनरी क्लोजिंग आहे, त्याची एंट्री येत नाही, फक्त तुम्हाला पहिल्या 3 एंट्री करायच्यात. म्हणजे इन्व्हेंटरी ऑफ स्टेशनरी तो ओपनिंग बॅलन्स आहे तुमचा. त्याच्यानंतर परचेस ऑफ स्टेशनरीची जर्नल एंट्री येईल आणि परचेस ऑफ स्टेशनरी ऑन क्रेडिटची एंट्री येईल. तर आता मी काय करतो, तुम्हाला एक्सेलची स्क्रीन शेअर करतो.
ओके, सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय? ओके, तर आपण स्टार्ट करूया सम. तर पहिल्यांदा आपल्याला जर्नल एंट्री करायला लागतील. तर हा पहिला प्रॉब्लेम आहे आपला. तर आपण फॉर्मॅट ड्रॉ करूया. ओके, तर आता इथे ज्या एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत त्या इथे बिझनेसचं नाव दिलेलं नाही आहे, तर इन द बुक्स ऑफ डॅश लिहावं लागेल आपल्याला. आणि खाली जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज करताना आपल्याला दोनच कराव्या लागतील, कारण ओपनिंग बॅलन्सची जर्नल येत नाही जर्नल एंट्री. तर इन्व्हेंटरी ऑफ स्टेशनरी ओपनिंग बॅलन्स आहे ते लेजरमध्ये येईल, पण जर्नलमध्ये नाही येणार. आणि एप्रिल 5ची एंट्री येईल आणि एप्रिल 15, एप्रिल 5 आणि नोव्हेंबर 15 अशा दोन एंट्री येतील. ठीक आहे, तर पहिल्यांदा एप्रिल 5ची एंट्री करूया. एप्रिल 5ची काय? परचेस मशिनरी स्टेशनरी बाय चेक. चेक आणि मशिनरी परचेस करणार, सॉरी स्टेशनरी परचेस करणार. म्हणजे इकडे स्टेशनरी कम्स इन आणि बँक इज द गिवर. तर 2015 एप्रिल 5. तर इकडे ही जी एंट्री येणार, स्टेशनरी इज अन एक्सपेन्सेस आणि बँक इज द गिवर. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तर इकडे स्टेशनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तर याची जी अमाऊंट आहे 800 रुपये. तर इकडे स्टेशनरी कम्स इन आणि बँक इज द गिवर. being purchased stationery by giving check. ठीक आहे, being purchased stationery by check. त्याच्यानंतर पुढे आपण क्रेडिटला विकत घेतलेलं आहे. तर परचेस ऑफ स्टेशनरी बाय चेक झालं. नोव्हेंबर 15ला क्रेडिटवरती विकत घेतलं आहे. तर स्टेशनरी कम्स इन आणि 5 स्टार स्टेशनरी मार्ट हे गिवर आहेत. तर स्टेशनरी अकाउंट डेबिट टू 5 स्टार स्टेशनरी मार्ट अशी एंट्री येईल नोव्हेंबर 15. तर इकडे पण स्टेशनरी अकाउंट डेबिट आपण क्रेडिटवरती विकत घेतलेले आहे. टू 5 स्टार स्टेशनरी मार्ट.
तर हे जे स्टेशनरी आपण घेतलेलं आहे 1280, being purchased stationery from 5 Star Stationery Mart. ठीक आहे. आता या 2 एंट्री झाल्यानंतर आता आपण लेजरचं पोस्टिंग करणार आहोत. तर इकडे लेजरचा फॉर्मॅट आपल्याला बनवायला लागेल. लेजरचा फॉर्मॅट आपण बनवूया. इन द बुक्स ऑफ आपण लिहिलेलं आहे. तर इकडे आपल्याला स्टेशनरी अकाउंट बनवायचं आहे. ही डेबिट साईड, तो पहिलं डेबिट क्रेडिट, नंतर डेबिटला 4 कॉलम, क्रेडिटला 4 कॉलम, डेट पर्टिक्युलर्स, नंतर LF डेबिट नाही डेट पर्टिक्युलर्स, इकडे JF येईल अमाऊंट. डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट आणि डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट असे हे कॉलम्स आहेत. ठीक आहे. तर आता याचा आपल्याला पोस्टिंग चालू करायचं आहे. आता पहिल्यांदी ओपनिंग बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्सची जर्नल एंट्री नसते, डायरेक्टली इकडे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आपण लिहितो. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन त्याची जी अमाऊंट आहे क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 480. ओपनिंग बॅलन्स 480 आहे. त्याच्यानंतर 800 रुपये स्टेशनरी परचेस केली आहे. तर स्टेशनरीच्या डेबिटला टू बँक, तर आता ही जी पहिली एंट्री आहे स्टेशनरी अकाउंट डेबिट टू बँक. आता या जर्नलवरनं लेजरला पोस्टिंग कसं करायचं. आता या जर्नलवरनं आपल्याला लक्षात काय येतं की पहिलं कुठलं अकाउंट घ्यायचं आणि त्याला डेबिट द्यायचं का क्रेडिट द्यायचं. आता इथे काय म्हटलं आहे स्टेशनरी अकाउंट डेबिट. त्याचा अर्थ काय होतो, हे जे आपलं स्टेशनरी अकाउंट आहे हे बनवलंय ते स्टेशनरी अकाउंट आहे. या स्टेशनरी अकाउंटच्या डेबिटला आपल्याला लिहायचं आहे. या स्टेशनरी अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला काहीतरी लिहायचं आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आपण म्हटलो स्टेशनरी अकाउंट डेबिट. स्टेशनरी अकाउंट डेबिट
तर इथे स्टेशनरी अकाउंटच्या डेबिट साईडला काहीतरी लिहायचं आहे. आता काय लिहायचं आहे ते उलटं लिहायचं. म्हणजे इकडे स्टेशनरीच्या अपोजिट बँक आहे, तर इथे डेबिट साईडला लिहितो टू बँक. स्टेशनरीच्या डेबिटला आपण काय लिहितो, टू बँक अकाउंट. म्हणजे ते डायरेक्शन आपल्याला सांगतं की या अकाउंटला डेबिट साईडला उलटं लिहायचं. म्हणजे स्टेशनरी अकाउंटच्या डेबिटला काय लिहिलं, टू बँक लिहिलं आणि त्याची अमाऊंट 800 रुपये. त्याची अमाऊंट 800 रुपये. नंतर पुढची एंट्री, आपण हे क्रेडिटला परचेस केलं आहे. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू 5 years 5 स्टार स्टेशनरी मार्ट. आता नीट लक्ष द्या, इथे स्टेशनरी अकाउंटच्या डेबिटला तुम्ही सांगा काय येणार. स्टेशनरी अकाउंटच्या डेबिट साईडला काय येणार सांगा लवकर. हॅलो, स्टेशनरी अकाउंटच्या डेबिट साईडला काय येणार. सगळे झोपले का जागे आहेत. काय येणार स्टेशनरी अकाउंटच्या डेबिटला. हॅलो, सांगा पटापट, सगळे झोपले का. स्टेशनरी अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय लिहिणार. आपण 11वीला केलं आहे ना हे सगळं. हां, व्हेरी गुड. टू 5 स्टार स्टेशनरी मार्ट अकाउंट. फाइव स्टार स्टेशनरी मार्ट अकाउंट. ठीक आहे. आणि त्याची अमाऊंट आहे 1280. आता काय करायचं, याची टोटल घ्यायची. शेवटचा क्लोजिंग बॅलन्स घ्यायची गरज नाही, याची टोटल घ्या. ही टोटल इकडे लिहा. तर ही टोटल 2560 झाली. आणि आता इथे इयर एंड होत आहे डिसेंबर 31ला. तर इथे डेट आपल्याला टाकायची आहे 2015. पहिली जी ओपनिंग बॅलन्सची जी डेट आहे ती जानेवारी 1. जानेवारी 1ला आपला ओपनिंग बॅलन्स आहे. नंतर एप्रिल 5 पुढची डेट आहे. आणि ही नोव्हेंबर 15. आणि क्लोजिंग स्टॉकची एंट्री येणार नाही. आता हे जे क्लोज करणार ते इयर एंडला क्लोज करणार 2015 डिसेंबर 31ला. डिसेंबर 31ला इयर एंड होणार. आणि तिथे आपण क्लोज करून त्याचा क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट करणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तर त्याचा जो बॅलन्स आहे हा 2560 आहे. म्हणजे पहिलं जर्नल करायचं, जर्नलवरनं लेजरचं पोस्टिंग करायचं आणि नंतर बॅलन्स काढायचा. ओके. तर हा प्रॉब्लेम सगळ्यांना कळला का. चॅटबॉक्सवर लिहा. हॅलो, हा प्रॉब्लेम सगळ्यांना कळला का. ओके. आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया. पुढचा प्रॉब्लेम जो आहे आता the following data is given by Mr. S, the owner, with respect to compile only the personal account of Mr. H and Mr. R
इन इज लेजर फॉर द मंथ ऑफ एप्रिल 2015. तर आता आपला जो बिझनेसमन आहे एस आहे, आता त्याच्यात दोन पार्टीज आहे. एसच्या बुक्समध्ये दोन पार्टीज आहे. त्या दोन पार्टीज आहे मिस्टर एच आणि मिस्टर आर. तर मिस्टर एच आणि मिस्टर आरचं आपल्याला अकाउंट बनवायचं आहे. तर आधी आपल्याला सगळ्या जर्नल एंट्रीज पास करायच्या. सगळ्या जर्नल एंट्रीज पास झाल्यानंतर आपल्याला अकाउंट बनवायचं आहे. ओके, मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला PDF चं. तुम्ही पण नोट्स ओपन करून ठेवा. समजा एखाद्या स्क्रीन ओपन नाही केलं तर त्याच्यातनं रेफर करायचं. तुम्हाला मी नोट्स ग्रुपवरती पाठवलेले आहेत. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके. तर हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात व्यवस्थित लक्ष द्या. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, येण्याचा चान्स आहे तुम्हाला परीक्षेला. तर बघा, ह्या प्रॉब्लेममध्ये आपण जो बिझनेसमन आहे आपला तो एस आहे. आपला बिझनेसमन कोण आहे? हा एस आहे. जरा एक मिनटं जरा होल्ड करा. तर नीट लक्ष द्या, हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे याच्यात काय म्हटलं आहे? अरे हां, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. PDF स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? ओके. तर आता बघा, या प्रॉब्लेममध्ये आपण एस आहोत आणि आपल्याला एच आणि आर या दोघांचं लेजर बनवायचं आहे. आता नीट लक्ष द्या, काय म्हटलं आहे पहिलं, मिस्टर एस ओज मिस्टर आर 15,000 आणि मिस्टर एच ओज मिस्टर एस 20,000. आता ओज या शब्दाचा अर्थ काय? पैसे द्यायचे आहेत. आता तुम्ही असं म्हणणार वी ओ कॉलेज, म्हणजे आम्हाला कॉलेजला फी द्यायची आहे. तुम्ही स्टुडंट्स आहात तर तुम्हाला आपल्या कोर्सची जे काय 10-15,000 रुपये फी आहे ती भरायची आहे. तर तुम्ही काय म्हणणार? आय ओ टू कॉलेज, म्हणजे तुम्हाला कॉलेजला पैसे द्यायचे आहे. तर तुम्ही कॉलेजचे डेटर आहात. तुम्ही कॉलेजचे कोण आहात? डेटर आहे. आणि कॉलेज तुमचा क्रेडिटर आहे. कॉलेज तुमचा कोण आहे? क्रेडिटर आहे. तसं मिस्टर एस ओज मिस्टर आर, तर एसला पैसे द्यायचे आरला, म्हणजे आर हा क्रेडिटर आहे. आर कोण आहे? क्रेडिटर आहे. आणि एस त्याचा डेटर आहे. एसला पैसे द्यायचे आरला, तर आर क्रेडिटर आहे. आणि मिस्टर एच ओज मिस्टर एस, आता एच एसला म्हणजे आपल्याला देणार आहे. तर इकडे आपण क्रेडिटर आहोत, एच आपल्यासाठी डेटर आहे. एच आपला डेटर आहे आणि आर जो आहे तो क्रेडिटर आहे. सगळ्यांना कळत आहे? एच डेटर आहे कारण आपल्याला पैसे घ्यायचे आहेत. आपल्याला पैसे घ्यायचे आहेत, तर एच हा डेटर आहे. एच कोण आहे? डेटर. आणि आर क्रेडिटर. सगळ्यांना कळत आहे? चॅटबॉक्सवर लिहा. हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके, मला रिस्पॉन्स सगळ्यांचे पटकन यायला पाहिजेत. पुढे काय म्हटलं आहे? आता आपण एस म्हणून बघणार आहोत. आता इथे जरा उलटं सुलटं दिलेलं आहे. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण परचेस केलं आहे का सेल केलं आहे. आता बघा, इकडे चौथी जी ट्रान्झॅक्शन आहे, मिस्टर आर सोल्ड गुड्स. आता आरनी गुड्स विकलेत पण आपण एस आहोत, म्हणजे आपण ते परचेस केलेत. आरनी गुड्स विकले पण आपण एस आहोत, म्हणजे आपण ते परचेस केलेत. तर आता तुम्ही सॉल्व करताना एंट्री तुम्ही सांगायची आहे. प्रत्येक जर्नल एंट्री मला तुम्ही सांगायची आहे. तर मी आता फक्त बोलणार आहे, आता डिस्कस करणार आहे. आता नीट लक्ष द्या, आपण इकडे परचेस केलेली आहे आर कडनं. तर एंट्री काय येणार? परचेस अकाउंट डेबिट टू आर.
परचेस म्हणजे काय, गुड्स कम्स इन परचेस अकाउंट डेबिट टू आर ही एंट्री आहे आणि त्याची अमाऊंट जी आहे ती 60,000तनं 10% 6,000 कमी करायचे 54,000. 60,000तनं 10% 6,000 कमी करायचे आणि 54,000. एंट्री आहे परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर आर. परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर आर. आता पुढे मिस्टर एस. आता आपण मिस्टर एस हो. मिस्टर एस सोल्ड टू मिस्टर एच. आपण एचला गुड्स विकले 30,000चे. तर इकडे एंट्री येणार मिस्टर एच रिसिव्हर आहे. मिस्टर एच अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मिस्टर एच अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके. पुढची ट्रान्झॅक्शन खूप महत्त्वाची आहे. पुढच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 ट्रान्झॅक्शन आहेत. आता बघा इथे काय म्हटलं आहे, रेकॉर्ड अ परचेस ऑफ 25,000 नेट फ्रॉम आर. आता नेटचा अर्थ काय आहे, त्याच्यातनं डिस्काउंट ऑलरेडी वजा केलेला आहे. आपल्याला चौथ्या ट्रान्झॅक्शनमध्ये 60,000 आणि 10% ट्रेड डिस्काउंट असं म्हटलं होतं. तर 60,000तनं 10% 6,000 वजा केले म्हणजे उरले 54,000. 54,000 ही नेट व्हॅल्यू आहे. तशी 25,000 ही नेट व्हॅल्यू आहे. तर आपण इकडे परचेस केला आरकडनं परचेस केला आहे म्हणजे 25,000ची वेगळी एंट्री येणार. परचेस अकाउंट डेबिट टू आर. परचेस अकाउंट डेबिट टू आर 25,000. नंतर ते सेल केले एचला. वेअर सोल्ड टू एच ॲट अ प्रॉफिट ऑफ 15,000. म्हणजे त्या 25,000वरती आपण 15,000 रुपयाचा प्रॉफिट कमवला. म्हणजे इकडे सेल्सची एंट्री येणार. एच अकाउंट डेबिट टू सेल्स. एच रिसिव्हर आहे आणि गुड्स गोज आउट. एच अकाउंट डेबिट टू सेल्स आणि त्याची अमाऊंट आहे 25 + 15 40,000. 25 + 15 40,000. एच अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. त्याच्यानंतर मिस्टर एस आपण म्हणजे आपण मिस्टर एस रिजेक्टेड 10% ऑफ द गुड्स 10% ऑफ मिस्टर आर्स गुड्स ऑफ 4 एप्रिल. आता नीट लक्ष द्या, जे आपण 4 एप्रिलला गुड्स जे घेतलेले आहेत 4 एप्रिलला त्या 4पैकी 10% गुड्स आपण रिजेक्ट केले. म्हणजे त्या दिवशी आपण 54,000चे गुड्स विकत घेतले होते. 60,000तनं 10% 6,000 डिस्काउंट गेला. 54,000चे गुड्स विकत घेतले होते आणि त्याच्यापैकी 10% जे गुड्स होते ते आपण रिजेक्ट केले. तर आता इकडे परचेस रिटर्नची एंट्री होणार. कुठली एंट्री होणार, परचेस रिटर्नची. आता इथे काय होतात, इथे आर जो आहे तो रिसिव्हर आहे. आपण त्याला गुड्स परत केले म्हणजे त्याची एंट्री येते आर्स अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. आर्स अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. अमाऊंट येणार 5,400. कारण 54,000चे परचेस केले त्याच्यातले 10% आपण परत केलेले आहेत. त्याच्यानंतर मिस्टर एस इश्यूड अ कॅश मेमो फॉर ₹2,000 टू मिस्टर एच हू केम पर्सनली फॉर हिज कन्साइनमेंट ऑफ गुड्स अर्जंटली नीडेड बाय हिम. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, नीट लक्ष द्या. ही जी 19वी ट्रान्झॅक्शन आहे याची जर्नल एंट्री येणार का नाही येणार? 19व्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री येणार का नाही येणार? कुणाला काय वाटतंय? आणि मला सगळ्यांचं उत्तर यायला पाहिजे. या लेक्चरला 4 जण आहेत, 4ही जणांची मला उत्तर यायला पाहिजे. चला सगळ्यांनी मला उत्तर सांगा. 19व्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री जर्नल एंट्री येईल पण ती लेजरमध्ये पोस्टिंग होईल का? 19व्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री येणार. जर्नल एंट्री तर येणार, ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे जर्नल एंट्री येणार. पण ती लेजरमध्ये पोस्टिंग होईल का नाही होणार ते सांगा. लेजरमध्ये तिचं पोस्टिंग होईल का नाही होणार सांगा बघू. पटापट उत्तर पाहिजे मला. लेजरमध्ये त्या एंट्रीचं पोस्टिंग होणार का? एक उत्तर आलं नो पोस्टिंग. अजून कोणाचं उत्तर येत आहे? अजून कोण कोण आहे? इकरा आहे. अजून कोण आहे? रोहित. इकरा, रोहित. अजून कोण आहे? इकरा, रोहित, आर्या, श्रुती. फक्त श्रुतीचं उत्तर आलंय. इकरा तुला काय वाटतंय? रोहित, श्रुतीचा आलाय. नंतर कोण आहे? आर्या.
अनुजा, तुमची उत्तर नाही आली. आर्या, अनुजा आणि इकरा. रोहित लेफ्ट झाला वाटतं. काय उत्तर आहे सांगा पटापट. इकराचं आलंय नो. अनुजाचं, अनुजा आणि आर्या दोघांची उत्तर यायची आहेत. अनुजा, आर्या, तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, अनुजाचं नो पोस्टिंग. आर्याला काय वाटतंय? हॅलो, मला रिस्पॉन्स यायला पाहिजे. काय वाटतंय आर्या? बरोबर आहे. कारण कॅश ट्रान्झॅक्शन आहे. कॅश मेमो म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन आहे. तर जर्नल एंट्री येईल त्याची. जर्नल एंट्री काय येणार की आपल्याकडे एच पर्सनली आलेला आहे आणि तो आपल्याकडे गुड्स मागतोय. तर इकडे एंट्री काय येणार? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. म्हणजे तिकडे एचचं नाव येणार नाही. कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये पार्टीचं नाव येत नाही. ओके, त्यामुळे एंट्री येणार कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. त्यामुळे जर्नल एंट्री येणार नाही. ओके, त्याच्यानंतर 22वं महत्त्वाचं आहे. 22वी ट्रान्झॅक्शन महत्त्वाची आहे. आता बघा 22व्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय म्हटलं आहे? मिस्टर एच क्लिअर्ड हाफ ऑफ हिज ड्यूज. म्हणजे जो एच आपला डेटर आहे त्यांनी अर्धे पैसे पे केले. एक मिनिट, जरा महत्त्वाचा कॉल आलाय. तो वजा केल्यानंतर जे राहील त्याच्यापैकी 20,000 तो चेकने देणार आहे. म्हणजे मी तुम्हाला त्याचा एक डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो ही ट्रान्झॅक्शन कशी झाली आहे. तर पहिलं मला याच्यात तुम्ही सांगा 45,000 कसे आले कळले का सगळ्यांना? म्हणजे टोटल सेल्स 90,000चा झाला आहे. म्हणजे ओपनिंग बॅलन्स 20, नंतर नवीन 3 तारखेला आला आहे 5 तारखेला 30,000 झाला आणि 17 तारखेला 40,000 झाला. तर सगळ्यांना 45,000 आले ते कसे ते कळलं का? हॅलो, सगळ्यांना 45,000 कसे आले ते कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आता त्याचा मी तुम्हाला चार्ट ड्रॉ करून दाखवतो. तर एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. सगळ्यांनी ही फाईल ओपन करून ठेवाच. समजा बाय चान्स मी शेअर करायला विसरलो तर त्याच्यातनं तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, तर मी आता एक्सेल फाईल शेअर करतो. तर साधारण अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला 11वीत विचारतात. ओके, एक्सेलची फाईल सगळ्यांना दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ओके, आता नीट लक्ष द्या. आता आपण अमाऊंट काढली होती 90,000, त्याचे अर्धे 45,000 तो पे करणार आहे. तर तिथे काय लिहायचं? टोटल अमाऊंट सेटल्ड. त्यांनी किती पैसे सेटल केले? टोटल अमाऊंट सेटल ही जी आहे हे 90,000चे अर्धे 45,000. 90,000चे अर्धे हे 45,000 आहेत. आता 45,000 हे आपण त्यांना कसे देणार आहोत? तर आता बघा 45,000पैकी आपण त्याला 0.5% डिस्काउंट देणार आहोत. डिस्काउंट
0.5%. तर 45,000चे 0.5% हा डिस्काउंट म्हणजे 225 डिस्काउंट झाले. त्याच्यानंतर चेक घेणार आहोत 20,000चा. चेक 20,000चा. आणि उरलेले कॅशने घेणार. उरलेले पैसे आपण त्याच्याकडनं कॅशने घेणार. तर आता ही जी अमाऊंट आहे आपल्याला काढायची. तर हे 45,000तनं 225 गेले आणि उरलेले 20,000 गेले. 24,775 आपल्याला कॅश मिळाली. सगळ्यांना हा चार्ट कळला का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना चार्ट कळला का? ओके. आता पुढची ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला PDF स्क्रीन शेअर करतो. आता पुढे सगळ्यांना PDFचं स्क्रीन दिसतंय? हॅलो, ओके. आता पुढची ट्रान्झॅक्शन आर्च टोटल ड्यूज लेस 10,000 हेल्ड बॅक वॉज क्लिअर बाय चेक एन्जॉईंग अ कॅश डिस्काउंट ऑफ 1,000 ऑन द पेमेंट मेड. म्हणजे आपण काय केलं, आर्थला जे पैसे द्यायचे ते सगळे सेटल केले. त्याच्यापैकी 10,000 आपण आपल्याकडे ठेवले आणि उरलेले सगळे 1,000 रुपये डिस्काउंट देऊन सेटल केले. आता त्याच्यासाठी ते कॅल्क्युलेशन मोठं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला लेजर बनवायला लागेल. लेजर बनवून ही अमाऊंट आपल्याला काढता येईल. तर ही ट्रान्झॅक्शन जर आपण पेंडिंग ठेवूया. नंतर क्लोज एज अकाउंट टू रेकॉर्ड the fact that all but rupees 5,000 was clear by him by check because he was declared bankrupt. आता नीट लक्ष द्या. मगाशी आपण एजचं बघितलं, 90,000पैकी 45,000 त्यांनी सेटल केले. आता त्याचे उरलेले 45,000 सेटल करायचे बाकी आहेत. तर त्या 45,000पैकी त्यांना 5,000 तो इन्सॉल्वंट झाला आणि त्याचे 40,000 रुपये मिळाले. नंतर बॅलन्स आर अकाउंट, आपल्याला आर आणि एच अकाउंट हे दोन्ही बनवायचे. तर आता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. जर्नल एंट्री स्टार्ट करू. आता याच्या जर्नल एंट्रीज तुम्ही सांगायच्यात मला आणि PDF फाईल तुमच्याकडे ओपन करा. मी एक्सेलची फाईल शेअर करतो. ओके. सगळ्यांना एक्सेलची फाईल दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना एक्सेलची फाईल दिसते का? हॅलो, सगळ्यांना एक्सेलची फाईल दिसते का? ओके. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर हा जो आहे दुसरा प्रॉब्लेम आहे आणि आपण मगाशी डिस्कस केलं की आपण जो आहोत ते एस आहोत. तर इकडे हा दुसरा प्रॉब्लेम इन द बुक्स ऑफ एस जर्नल एंट्रीज. तर आता ट्रान्झॅक्शन स्टार्ट करूया आपण. आता ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज तुम्ही मला सांगायच्या आहेत. ओके. तर सुरुवात करूया. पहिल्यांदी ओपनिंग बॅलन्स दिला आहे.
तर त्याची एंट्री येणार नाही. आता पुढे आरनी गुड्स विकल्या 60,000च्या ट्रेड डिस्काउंटला 10%, तर याची एंट्री सांगा मला. पटापट एंट्रीज यायला पाहिजे आणि सगळ्यांनी एंट्रीज सांगायच्यात, फक्त एकाने सांगायच्या असं नाही, सगळ्यांनी मला एंट्र्या सांगायच्यात. तर चौथ्या ट्रान्झॅक्शनची एंट्री मला सांगा. हॅलो, चौथ्या ट्रान्झॅक्शनची एंट्री मला सांगा. सगळे जागे आहेत का झोपले? चौथ्या ट्रान्झॅक्शनची एंट्री मला सांगा. मगाशी आपण डिस्कस केलं आहे 11वीचं येते, सांगा बघू. हॅलो, पटापट यायला पाहिजेत. कॅश अकाउंट डेबिट नाही, कॅश येणारच नाही इकडे, कारण ती क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. आणि इकडे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या बुक्समध्ये एंट्री आहे आरने आपल्याला विकलं आहे, पण आपण आर नाही होत, आपण एस होत. म्हणजे इकडे परचेसची एंट्री येणार. इथे एंट्री येणार परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर आर, कारण आपण एस होत. ही कन्फ्यूज केली, गुगली कहाणी में ट्विस्ट. तर इकडे काय एंट्री येणार? परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर आर्स अकाउंट, परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर आर्स अकाउंट अशी एंट्री येणार. तर 2015 एप्रिल 4, 2004 एप्रिल 4. परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर आर आणि अमाऊंट 54,000. तर इकडे परचेस अकाउंट म्हणजे आपले गुड्स आपल्याला मिळाले, परचेस अकाउंटला डेबिट करणार आणि आर गिवर आहे, आरला आपण क्रेडिट करणार. परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर आर्स अकाउंट. इथे नरेशन लिहायची गरज नाही आहे. परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर आर्स अकाउंट. सगळ्यांना एंट्री कळली का? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा, सगळ्यांना एंट्री कळली का? ओके. आता पुढची तुम्ही मला सांगायची आहे. पुढे आहे मिस्टर एस सोल्ड टू मिस्टर एच गुड्स प्राइजेस ॲट ₹30,000. चला पुढची एंट्री मला सांगा. आता श्रुती सोडून दुसरं कोणीतरी रिप्लाय करायचं आहे. सगळ्या एंट्री श्रुतीनेच नाही सांगायच्या, बाकीच्यानी पण सांगा. आर्या कोण कोण आहे? आर्या, अनुजा, श्रुती सांगा लवकर. इकरानी सोडलं वाटतं. चला आर्या आणि अनुजा एंट्री सांगा. काय एंट्री आहे? आर्या, अनुजा लवकर सांगा काय एंट्री येणार. 5व्या ट्रान्झॅक्शनची काय एंट्री येणार? हॅलो, पटापट आन्सर यायला पाहिजे. नाही आहेत का? मी सांगतो. आता ही ट्रान्झॅक्शन सेल्सचीच आहे, कारण आपण एस सोल्ड करतोय.
म्हणजे ही ट्रान्झॅक्शन सेल्सचीच आहे. तर इकडे एंट्री काय येणार, मिस्टर एच अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, म्हणजे एच रिसिव्हर आहे. तर ही एप्रिल 5 तारखेला मिस्टर एच अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मिस्टर एच अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. त्याची जी अमाऊंट आहे 30,000. सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना एंट्री कळली का? ओके. त्याच्यानंतर ओके, थँक्यू. रेकॉर्ड परचेस ऑफ ₹25,000 नेट फ्रॉम आर वेअर सोल्ड टू एच ॲट अ प्रॉफिट ऑफ 15,000. आता याच्यात 2 ट्रान्झॅक्शन आहेत, एक परचेस केलं आहे आणि एक सेल केलं आहे. तर त्याच्या एंट्री मला सांगा, पटापट सांगा. आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, आता तुम्हाला एंट्री सांगायला काय प्रॉब्लेम नाही. सांगा मला, पहिली ट्रान्झॅक्शनची एंट्री काय? आपण गुड्स परचेस केलेत 25,000चे आणि सेल केले 25 आणि 15 40,000चे. तर याची एंट्री सांगा मला. हॅलो, पटापट रिस्पॉन्स येऊ दे. पहिली एंट्री काय येणार? एच टू सेल्स. एच टू सेल्स परचेस टू आर, बरोबर आहे, परचेस टू आर आणि एच टू सेल्स. परचेस टू आरची अमाऊंट काय? परचेस टू आरची अमाऊंट काय सांगा पटापट. परचेस टू आरची अमाऊंट आणि एच टू सेल्सची अमाऊंट काय येणार? हॅलो, परचेस टू आर 25,000 आणि एच टू सेल्स किती येणार? हॅलो, एच टू सेल्स किती येणार? हॅलो, सगळे जागेत का झोपले? एच टू सेल्सची अमाऊंट किती? 40,000. व्हेरी गुड. तर असं यायला पाहिजे. कसं आपल्या दोघांचं कम्युनिकेशन राहिलं पाहिजे. तर एप्रिल 17ला परचेस टू आर आणि एच टू सेल्स अशी एंट्री येणार. तारीख आहे 17 तारीख. तर पहिली एंट्री परचेस टू मिस्टर आर, त्याची अमाऊंट येणार 25,000. आणि दुसरी त्याच दिवशी येणार एप्रिल 17ला मिस्टर एच टू सेल्स 40,000. ठीक आहे. पुढे पुढे आता इथे काय म्हटलंय? मिस्टर एस रिजेक्टेड 10% ऑफ मिस्टर गुड्स ऑफ 4 एप्रिल. म्हणजे 4 एप्रिलला जे परचेस केलेत आपण 54,000चे गुड्स, तर त्याचे 10% आपण रिजेक्ट केले. आता याची एंट्री मला कोण सांगेल आणि अमाऊंट कोण सांगेल? हॅलो, पटापट सांगा. याची एंट्री काय येईल? 18 तारखेची एंट्री काय येणार? हॅलो, 18 तारखेची एंट्री आणि अमाऊंट काय येणार? सांगा पटापट. त्याची एंट्री येणार आता इथे सेल्स रिटर्न नाही, सेल्स रिटर्न नाही येणार, हे परचेस रिटर्न आहे. आता बघा कसं आहे, आपण काय केलं आहे, मिस्टर एस रिजेक्टेड टू मिस्टर आर. आता एस रिजेक्टेड म्हणजे एस आपण रिजेक्ट करतोय आरचे गुड्स. आरकडनं परचेस केलेत आपण गुड्स, आरकडनं आपण परचेस केलेले आहेत. एच आपला कस्टमर आहे
आपण आर कडनं परचेस करतो, आर आपला सप्लायर आहे, तर आरचे 10% गुड्स आपण रिटर्न केलेत, म्हणजे परचेस रिटर्नची एंट्री येणार. तर इकडे एंट्री येणार मिस्टर आर अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न, मिस्टर आर अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न, आणि 54,000चे परचेस केले, त्याचे 10% रिटर्न आपण करतोय 5,400. तर एंट्री काय येणार, मिस्टर आर अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न 5,400. तारीख आहे त्याची 18 तारखेला मिस्टर आर अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न 5,400, मिस्टर आर अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. तुमचं जर्नलायझेशन थोडं प्रॅक्टिस केली पाहिजे तुम्ही. थोडं तुम्हाला मी अजून प्रॉब्लेम देईन, तुम्ही ते सॉल्व करून मला पाठवा, कारण थोडंसं तुमचं वीक आहे. चांगलं व्हायला पाहिजे ते. असे प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवीन, तर ते तुम्ही सॉल्व करून मला पाठवा चेक करायला. ठीक आहे. 54,000चं 10% 5,400. ओके. सगळ्यांना एंट्री कळली का? सगळ्यांना एंट्री कळली? हॅलो. ओके. पुढची ट्रान्झॅक्शन, आता पुढची ट्रान्झॅक्शन कॅश सेल्सची आहे. तर इकडे आपल्याकडे तो एच आला, त्याने गुड्स परचेस केले आणि पैसे दिले आणि तो गेला. तर त्याची एंट्री काय येणार, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट एप्रिल 19ला. त्याच्यात त्याचं नाव येणार नाही, कारण सेल्सची ट्रान्झॅक्शन आहे. तर याची एंट्री येईल कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. त्याच्यानंतर हे एचनी त्याचे ड्यूज क्लिअर केले, ते मगाशी आपण बघितलं, चार्ट बनवला होता त्याचा. तर त्या चार्टमध्ये आपल्याला अर्धे ड्यूज मिळाले. कुणाकडनं अर्धे ड्यूज मिळाले आपल्याला? एचकडनं. एच आपला कस्टमर आहे, त्या कस्टमरकडनं अर्धे पैसे मिळाले. तर इथे एंट्री कशी येणार, चेकला म्हणणार बँक अकाउंट डेबिट, चेकला काय म्हणणार, बँक अकाउंट डेबिट. कॅशला म्हणणार कॅश अकाउंट डेबिट, आणि डिस्काउंट इथे अलाव केला आहे, डिस्काउंट अलाउड डेबिट. तर या तिघांनाही डेबिट देणार, आणि एचला आपण क्रेडिट देणार 45,000, कारण एच हा गिवर आहे. 45,000 चुकून ते 4.5 लाख झालं. तर एंट्री कॅश अकाउंट, बँक अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू एच अकाउंट, अशी एंट्री येणार. तर याची जी डेट आहे एप्रिल 22, एप्रिल 22ला ट्रान्झॅक्शन आपण करणार. आपल्याला पैसे मिळणार. तर पहिलं बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट ते आहे 20,000. 20,000 रुपये आपल्याला चेकनी मिळाले. त्याच्यानंतर 24,775 कॅश मिळाली, 24,775 कॅश मिळाली. तर इकडे कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. नंतर डिस्काउंटला म्हणायचं डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 225, 225 डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. आणि इकडे क्रेडिट द्यायचं टू मिस्टर एच अकाउंट,
अमाऊंट आहे त्याची 45,000. तर सगळ्यांना ही एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना आत्ताची एंट्री केलेली कळली का? हॅलो, ओके. त्याच्यानंतर आता पुढची जी एंट्री आहे 26 तारखेची, त्याच्यात आपल्याला लेजर बनवायला लागेल. आणि ओके, तर लेजर बनवूया आणि बॅलन्स करूया आता. तर आता तुम्ही काय करा, साधारण 10 ओळी सोडा आणि लेजर आपण बनवायला घेऊया. 10 ओळी बनवून सोडून आपल्याला लेजर बनवायचं आहे. आपल्याला एसच्या बुक्समध्ये आपल्याला 2 अकाउंट ओपन करायचे अर्ध्या पेजेची. तर 10 ओळी सोडा, नंतर 2 अकाउंट तुम्हाला बनवायची आहे. पहिल्यांदी मिस्टर आर्स अकाउंट आणि मिस्टर एच अकाउंट. 10 ओळी सोडून मिस्टर आर्स अकाउंट आणि मिस्टर एच अकाउंट व्हा. मिस्टर आर्स अकाउंट आणि मिस्टर एच अकाउंट. याला अर्धा पेज सोडा. मिस्टर आरला अर्धा पेज सोडा आणि मिस्टर एचला अर्धा पेज सोडा. ठीक आहे, तर आपण ट्रान्झॅक्शन स्टार्ट करूया. तर पहिल्यांदी ओपनिंग बॅलन्स आहे. तर ओपनिंग बॅलन्स जर सप्लायरचा असेल तर क्रेडिटला येतो. ओपनिंग बॅलन्स सप्लायरचा कुठे येतो? क्रेडिटला येतो. आणि डेटरचा डेबिटला येतो. आता इथे मगाशी मी डिस्कस केलं, तर एस जो आहे हा सप्लायर आहे, एस सप्लायर आहे आणि एच कस्टमर आहे. म्हणजे एसचा क्रेडिटला येणार, सॉरी आरचा क्रेडिटला येणार. आर आपला सप्लायर आहे, आर सप्लायर आहे तो क्रेडिटला येईल. एच कस्टमर आहे तो डेबिटला येईल. तर आता एप्रिल 1ला $2015 एप्रिल 1. तर हा सप्लायर आहे आपला, त्याचा क्रेडिटला आला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन त्याची जी अमाऊंट आहे 15,000. आणि हा जो आहे हा कस्टमर आहे, एच आहे तो आपला कस्टमर आहे. तर त्याची डेबिटला येईल, एचची डेबिटला येईल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याची जी अमाऊंट आहे 20,000. ओके, हे बॅलन्सचं पोस्टिंग सगळ्यांना कळलं का? आर सप्लायर आहे त्याचं क्रेडिटला आलं, आर सप्लायर आहे त्याचं क्रेडिटला आलं आणि एच कस्टमर आहे त्याचं डेबिटला आलं. सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे, पुढची ट्रान्झॅक्शन परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर आर्स अकाउंट. तर आरला क्रेडिट द्यायचं आहे. एप्रिल 4 आरला आपल्याला क्रेडिट द्यायचं आहे बाय परचेस 54,000. आरला क्रेडिट द्यायचं आहे बाय परचेस 54,000. सगळ्यांना लक्षात येत आहे पोस्टिंग? चॅटबॉक्सवर लिहा. हॅलो हॅलो, सगळे जागेत ना? ओके, 54,000 क्रेडिटला आलं. पुढे पुढची जी जर्नल एंट्री आहे मिस्टर एच अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. म्हणजे मिस्टर एचला डेबिट द्यायचं आहे
टू सेल्स 30,000. एचला डेबिट देऊया, टू सेल्स 20,000. टू सेल्स 30,000 आहे ना, 30,000. एच अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स 30,000. सगळ्यांना हे पोस्टिंग लक्षात आलं का? चॅटबॉक्सवर लिहा. हॅलो, सगळ्यांना पोस्टिंग लक्षात आलं का? ओके. त्याच्यानंतर एप्रिल 17ला परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर आर. तर मिस्टर आरला क्रेडिट दिलाय एप्रिल 17ला बाय परचेस 25,000. एप्रिल 17ला बाय परचेस 25,000. बाय परचेस 25,000. पुढे नंतर 40,000चे गुड्स एचला विकले एप्रिल 17ला. तर एचच्या डेबिटला टू सेल्स 40,000. एचच्या डेबिटला टू सेल्स 40,000. नंतर परचेस रिटर्न आहे. मिस्टर आर अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न, म्हणजे आरच्या अकाउंटला डेबिट दिलं आहे एप्रिल 18. आरच्या अकाउंटला डेबिट द्यायचं टू परचेस रिटर्न. आरच्या अकाउंटला डेबिट द्यायचं टू परचेस रिटर्न 5,400. तर ही ट्रान्झॅक्शन कळली सगळ्यांना? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागे आहेत ना? ओके. त्याच्यानंतर कॅश टू सेल्स याची एंट्री नाही येणार. नंतर ही महत्त्वाची आहे, एप्रिल 22ला बँक अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू मिस्टर एच. आता या एचला तिन्ही गोष्टी क्रेडिट द्यायच्या. तर एचच्या क्रेडिटला आपल्याला क्रेडिट द्यायचे आहेत. तर इथे काय काय आहे? एप्रिल 22ला 3 ट्रान्झॅक्शन आहेत, बाय बँक, बाय कॅश आणि बाय डिस्काउंट अलाउड. बाय बँक, बाय कॅश आणि बाय डिस्काउंट अलाउड. त्याची जी अमाऊंट आहे $20,024,775. तर बँकेची अमाऊंट आहे 20,000. त्याच्यानंतर कॅश आहे 24,775 आणि डिस्काउंट आहे 225. सगळ्यांना पोस्टिंग कळली का? हॅलो, या ट्रान्झॅक्शनची पोस्टिंग सगळ्यांना कळली का? ओके. त्याच्यानंतर आता नीट लक्ष द्या. आता एवढं पोस्टिंग झाल्यावर आपल्याला ही 26 तारखेची जर्नल आणि लेजर करायचं आहे. आता बघा इथे काय म्हटलं आहे, आपण आरचे ड्यूज क्लिअर केलेत, 10,000 रुपये बॅलन्स ठेवला आहे आणि 1,000चा कॅश डिस्काउंट आहे.
आता कसं करायचं हे नीट बघा. तर आर जो आहे हा सप्लायर आहे. तर इथे आपल्याला किती पैसे दिलेत ते आपल्याला माहिती नाही आहे, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता आपण कधी पैसे दिले, 26 तारखेला. तर इकडे आपण एप्रिल 26ला त्याला किती पैसे दिलेत ती एक ओळ सोडायची. इथे म्हणायचं टू कॅश. आता ही आपली बॅलन्सिंग फिगर आहे. ही अमाऊंट आपल्याला काढायची आहे. तर ही अमाऊंट आपण कशी काढायची, किती पैसे पे केले हे आपल्याला काढायचे आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे, आपल्याला डिस्काउंट मिळाला 1000 रुपयाचा. तर इकडे काय लिहायचं, डिस्काउंट रिसिव्ड आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला मिळाला तर आपण म्हणतो डिस्काउंट रिसिव्ड, आणि आपण दिला तर आपण म्हणतो अलाउड. तर इकडे डिस्काउंट 1000चा आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचा क्लोजिंग बॅलन्स आहे. त्याचा क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे 10,000. 10,000 क्लोजिंग बॅलन्स आहे एप्रिल 30चा. टू बॅलन्स कॅरीड आउट. हे व्यवस्थित कळलं का मी काय लिहिलं आहे ते. पहिल्यांदी कॅश लिहिलं आहे बॅलन्सिंग फिगर, नंतर डिस्काउंट रिसिव्ड झाला आहे 1000 आणि नंतर बॅलन्स कॅरीड डाऊन 10,000 लिहिलं आहे. हे सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? ओके. आता ही बॅलन्सिंग फिगर आपल्याला काढायची आहे. ती कशी काढायची, इथे क्रेडिटची टोटल घ्यायची. जसं आपण बॅलन्स काढतो तशी ही बॅलन्सिंग फिगर काढायची आहे. तिथे क्रेडिटची टोटल 94,000 आली. 94,000तनं हे सगळं मायनस करायचं. 94,000तनं हे सगळं मायनस करायचं. मग तुम्हाला त्याची बॅलन्सिंग फिगर मिळेल. म्हणजे हे खालचं पण मायनस करायचं 1000 आणि 10,000, आणि हे वरचं पण मायनस करायचं. म्हणजे बॅलन्स मिळेल 77,600. 77,600 हा बॅलन्स मिळेल आपल्याला आणि त्याची एंट्री करायची. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? 77,600 कसं आलं? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. 77,600 सगळ्यांना कळलं. आता याची एंट्री कशी येणार? मिस्टर आर्स अकाउंट डेबिट. आत्तापर्यंत जर्नलवरनं लेजर कसं करायचं ते बघत होतो. आता लेजरवरनं जर्नल कसं करायचं. आता हे इकडे क्रेडिटला आलेलं आहे, डेबिटला आलं आहे. हे डेबिटला आलं आहे म्हणजे जर्नलला क्रेडिटला येणार आणि डेबिट देणार मिस्टर आरला. तर मिस्टर आर्स अकाउंट डेबिट त्या दोघांची टोटल येणार 78,600. तर एप्रिल 26 तारीख टाकायची आणि एंट्री येणार मिस्टर आर्स अकाउंट डेबिट 78,600. मिस्टर आर्स अकाउंट डेबिट 78,600. $78,600. त्याच्यानंतर त्याला आपण पे किती केले? 77,600 पे केले आणि 1,000चा डिस्काउंट रिसिव्ड आहे. तर इथे काय लिहायचं? टू कॅश अकाउंट 77,600. टू कॅश अकाउंट 77,600 आणि टू डिस्काउंट रिसिव्ड 1,000. Narration being paid to R and discount received. Being paid to R and discount received. सगळ्यांना ही जर्नल एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ओके. आता पुढे close H account to record the fact that all but ₹5,000 was cleared by him by check because he was declared bankrupt. आता हे जे Hचं दुसरं अकाउंट आहे हे आपलं आरचं अकाउंट क्लिअर झालं. तर हे आपण क्लोज करूया.
हे क्लोज केल्यानंतर आता आपल्याला हे दुसरं एचचं अकाउंट क्लोज करायचं आहे. आता बघा, मगाशी आपण काय डिस्कस केलं होतं की इथे 20, 30, 40, 90पैकी 45,000 क्लिअर झाले, तर अजून 45,000 क्लिअर करायचे बाकी आहेत. तर त्याच्यापैकी 5,000 आपले बॅड डेट्स आहेत आणि उरलेले 40,000 पे केले. तर हे किती तारखेला ट्रान्झॅक्शन झाली आहे? एप्रिल 29ला. तर एप्रिल 29ला आपल्याला 40,000 रुपये मिळणार. म्हणजे इकडे बाय बँक अकाउंट आपल्याला 40,000 रुपये मिळणार आणि 5,000चा डिस्काउंट आहे. डिस्काउंट नाही, बॅड डेट्स. आणि हे अकाउंट 90,000ने टॅली होणार. ओके, तर एंट्री काय येणार? बँक अकाउंट डेबिट, बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू मिस्टर एच अकाउंट. बँक अकाउंट डेबिट 45,000, नंतर बॅड डेट्स अकाउंट डेबिट 5,000, टू मिस्टर एच अकाउंट 50,000. सगळ्यांना जर्नल एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना जर्नल एंट्री कळली का? ओके, तर हा प्रॉब्लेम झाला. आता शेवटचा प्रॉब्लेम घेऊया. आता मी तुम्हाला PDF ची स्क्रीन शेअर करतो. ओके, स्क्रीन दिसतंय का सगळ्यांना PDFचं? हां, आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बँक अकाउंट ओपन करायचं आहे. इथे ओपनिंग बॅलन्स दिला आहे. ओपनिंग बॅलन्सची एंट्री नाही येणार. नंतर गुड्स सोल्ड म्हणजे पैसे आले, तर इकडे बँक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, सगळ्या ट्रान्झॅक्शन बँक थ्रू होणार आहेत. नंतर परचेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट, तर याची पण मगासारखी एंट्री येणार, पण पोस्टिंग नाही येणार. म्हणजे इथे गुड्स परचेस केलेत क्रेडिटकडनं, तर इकडे परचेस अकाउंट डेबिट टू ए अशी एंट्री येणार. नंतर सॅलरीज पेड टू स्टाफ, तर इकडे सॅलरी पे केली, सॅलरीज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे बँक अकाउंट, इथे सगळे बँक येणार. ड्रॉइंग्स फॉर पर्सनल यूज, ड्रॉइंगची एंट्री काय येणार? ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नंतर फर्दर कॅपिटल म्हणजे पैसे आले तर बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल. नंतर गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर एक्स, आपण सेल केले गुड्स क्रेडिटला मिस्टर एक्सला, त्याची पण एंट्री येणार, पण पोस्टिंग येणार नाही. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. मी एक्सेलची स्क्रीन शेअर करतो.
सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तिसरा प्रॉब्लेम आहे हा. तर हा तिसरा प्रॉब्लेम आपण सॉल्व करतोय. इकडे आपल्याला बिझनेसमॅनचं नाव नाही दिलंय, इथे आपण डॅश लिहायचं. त्याच्यानंतर आपल्याला एंट्री स्टार्ट करायची आहे. तर इथे इयर पण दिलेलं नाही आहे, डायरेक्टली आपण तारीख टाकू. ओपनिंग बॅलन्सची एंट्री नाही येणार. एप्रिल 2. तर इकडे सेल्सची एंट्री करायची आपल्याला. सेल केलाय 3000चा. कॅश आली 1200 रुपये. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 1200. तर इकडे कॅश आपल्याला मिळालेली आहे. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, त्याची जी अमाऊंट आहे 1200. त्याच्यानंतर पुढची जी एंट्री येईल फक्त एप्रिल 10ला, परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर एज अकाउंट 2000. एप्रिल 10 परचेस अकाउंट डेबिट परचेस अकाउंट डेबिट मिस्टर एज अकाउंट, त्याची अमाऊंट आहे त्याची अमाऊंट 2000 आहे. त्याच्यानंतर सॅलरी पेड टू स्टाफ, सॅलरीज अकाउंट डेबिट टू कॅश, एप्रिल 15. ॲक्च्युली इकडे बँक येईल पण सगळ्या बँकेच्या ट्रान्झॅक्शन आहे. सॅलरीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सॅलरीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, त्याची जी अमाऊंट आहे 160. सॅलरीज अकाउंट डेबिट टू बँक 160. आणि पुढे ड्रॉइंगची एंट्री आहे एप्रिल 15 नंतर. ड्रॉइंग्स फॉर पर्सनल यूज एप्रिल 20.
एप्रिल 20 ड्रॉइंग्स केलं आहे म्हणजे ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्याची जी अमाऊंट आहे 400. त्याच्यानंतर कॅपिटल इंट्रोड्यूस बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल एप्रिल 25ला 3760. बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 3760. त्याच्यानंतर सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू मिस्टर एक्स अकाउंट डेबिट टू सेल्स 3200. ओके. तर आपल्या एंट्रीज पास करून झाल्या. आता आपण बँक अकाउंट बनवूया. मिस्टर एच अकाउंट इथे सेल्स अकाउंट. बँक अकाउंट. आता हे जे बँक अकाउंट आहे त्याचा पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्स 3000 आहे. एप्रिल 1ला 3000 ओपनिंग बॅलन्स. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3000. त्याच्यानंतर परचेस टू मिस्टर ए त्याची एंट्री येणार नाही. नंतर सॅलरीज टू बँक 160. तर इकडे बँक अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे 160 ने बाय सॅलरीज 160. बाय सॅलरीज अकाउंट 160. सॅलरीज अकाउंट डेबिट टू बँक 160. नंतर ड्रॉइंगची एंट्री ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक. तर इकडे बँकेला क्रेडिट द्यायचं आहे बाय ड्रॉइंग्स अकाउंट 400. एप्रिल 20 बाय ड्रॉइंग्स अकाउंट 400.
बाय ड्रॉइंग 400. त्याच्यानंतर बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल. तर बँकेच्या डेबिटला टू कॅपिटल 3760 एप्रिल 25. टू कॅपिटल अकाउंट 3760. आणि आपल्या पुढची एंट्री तर पोस्टिंग येणार नाही, मिस्टर एक्स टू सेल्स. आता आपण बॅलन्स कॅल्क्युलेट करूया. डेबिटच्या टोटलमधनं क्रेडिट मायनस करायचं मंथ एंडला. एप्रिल 30ला बॅलन्स काढायचा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तर डेबिटची जी टोटल आहे 3000 आणि 3760, तर ती येणार 6760. त्याच्यातनं क्रेडिटची टोटल वजा करायची. 6760 मधनं क्रेडिटचे 400 आणि 160 560 वजा करायचे. 560 वजा करून आपल्याला 7720 येणार. ठीक आहे. तर हे आपण क्लोज केलं. आपला प्रॉब्लेम झाला, आपलं लेक्चरही झालं. सगळ्यांना थँक्यू. ओके.